नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई महानगर पालिका चुनाव दस्तक देने के साथ ही नवी मुंबई की सियासत लगातार गर्माती जा रही है। हाल ही में आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में 8 से 10 सीटों की मांग के साथ नवी मुंबई में भाजपा की टेंशन को और बढ़ा दिया है। गौरतलब है कि वाशी में अपने एक नियोजित दौरे के दौरान आयोजित पत्रकार वार्ता में उन्होंने यह बात दोहराई। रामदास आठवले यही नहीं रुके, उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में स्वीकृत नगर सेवकों में आरपीआई को मौका देने और पूर्व महापौर सुधाकर सुनावने को आरपीआई के लिए काम करने की नसीहत दी। मीडिया से मुखातिब होते हुए रामदास आठवले ने कहा कि नवी मुंबई में आरपीआई की ताकत लगातार मजबूत हुई है। ऐसे में इस महानगर पालिका चुनाव में पार्टी 8 से 10 सीटों पर दावा करते हुए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस और ऐरोली के विधायक गणेश नाईक से चर्चा जरूर करेगी। नव्या मुंबईची महानगरपालिका जी आहे या ठिकाणी आरपीआयला काहीतरी एक 8-10 जागा तरी मिळाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे। गणेश नाईक आहेत, त्यांच्याशी बोलून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आपण नव्या मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद चांगली ताकद आहे, त्यामुळं या ठिकाणी आम्हाला काही जागा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा आपला प्रयत्न राहणार आहे। इतना ही नहीं, रामदास आठवले ने आगे कहा कि अगर भाजपा इतनी सीटों पर नहीं मानती तो उनकी मांग होगी कि सीटें कम हो तो चलेगा, मगर स्वीकृत नगर सेवकों में आरपीआई को मौका जरूर दिया जाए। गणेश नाईकांशी बोलत असताना आपण हा प्रयत्न करू की 1-2 जागा आम्हाला कमी दिल्या तरी चालतील, परंतु त्या ठिकाणी सुकृत नगरसेवक जो आहे तो एखादा तरी आपला आरपीआयच असला पाहिजे, यासाठी नक्की त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत। आणि यावेळेला नक्कीच सभागृहामध्ये आरपीआयचा नगरसेवक कोणीतरी असेल। सुधाकर सोनवणे हे तसे आरपीआयचेच तसे मूळ आहेत, पण ते अनेक वेळेला अपक्ष निवडून आलेले आहेत, त्यामुळे यावेळेला मी अगोदर म्हणालो तसा प्रयत्न आमचा आहे की सुधाकर सोनवणे आणि आरपीआयच्या वतीनं लढावं, यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि काही नगरसेवक आपले यावेळेला निवडून येतील। रामदास आठवले ने पूर्व महापौर सुधाकर सुनावने को नसीहत दे डाली कि ऐरोली के विधायक गणेश नाईक से मधुर संबंध भले ही हो, मगर वे आरपीआई में एक्टिव होकर काम करें और आरपीआई प्रत्याशियों को आगामी मनपा चुनाव में चुनकर लाने का प्रयास करें। सुधाकर सोनवणे हे पॅन्थरच्या मुवमेंटपासून ते आमच्या सोबत आहे, त्यामुळं त्यांनी आरपीआयमध्ये ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे। ते महापौर झाले, गणेश नाईकांचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि माझे संबंध गणेश नाईकांचे अत्यंत चांगले आहेत, त्यामुळं गणेश नाईकांच्या बरोबर चांगले संबंध ठेवायला हरकत नाही आहे। पण सुधाकर सोनवणे आणि आरपीआयमध्ये काम केलं पाहिजे आणि आरपीआयमध्ये येऊन त्याला निवडून येण्याचं टेक्निक त्यांना चांगलं माहिती आहे, त्यांनी आरपीआयला मदत करावी यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे। मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि आरपीआयला या ठिकाणी एक चांगलं यश मिळेल, आपले एक 6-7 तरी नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी नक्की नव्या मुंबईमध्ये आमचा प्रयत्न आहे। हालांकि इस दौरान उन्होंने नवी मुंबई में गणेश नाईक की ताकत को फिर दोहराते हुए कहा कि आगामी महानगर पालिका चुनाव में बतौर मित्र पक्ष आरपीआई प्रत्याशियों को भाजपा के चुनाव चिन्ह से अगर लड़ने का मौका मिले तो इससे उन्हें कोई गुरेज नहीं। तर अनेक वेळेला मित्र पक्षाचं सिम्बॉल घेण्याची पद्धती आहे आणि ही निवडणुकीमध्ये ही काय मतं काउंट होत नाही आहे। जसं आम्ही एकदा मुंबईमध्ये 92 मध्ये रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा झाला होता आणि त्यावेळेला आमचे 12 नगरसेवक निवडून आले होते। त्यावेळेला महापौर जो आहे तो पहिला आरपीआय झाला होता, त्यावेळेला आम्ही काँग्रेस पक्षाचे सिम्बॉल घेतलं होतं, कारण आता आमच्याकडे सिम्बॉल नाही आहे पक्षामध्ये, आमच्या फूट झाल्यामुळं आमचं उगवता सूर्य हे जे सिम्बॉल होतं ते आमचं गेलेलं आहे, त्यामुळे अधिकृत असं सिम्बॉल आमच्याकडे इथं नाही, त्यामुळे त्यांचं सिम्बॉल घेऊन जर आपले लोक निवडून येत असतील आणि त्यांना आरपीआयचा गट म्हणून, जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये आरपीआयचा गट म्हणून ती मला मान्यता देण्यात आली होती। पुण्यामध्ये आमचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते BJPच्या सिम्बॉलवर निवडून आले, पण त्यांना महापालिकेमध्ये स्वतंत्र ऑफिस दिलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून डेप्युटी मेयर आपला त्या ठिकाणी आरपीआयचा आहे, त्यामुळे जर ते हे सिम्बॉल घेऊन जर आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा फायदा होत असेल
पण आमचे कार्यकर्ते काय बी जे पीमध्ये जाणार नाहीत. म्हणजे आमच्या स्वतंत्र गट असेल तर काय करायचं त्याचा आम्ही विचार करतो. हालांकि प्रभाग रचना आरक्षण के मुद्दे पर भाजपा द्वारा उठाए गए आपत्ति पर उन्होंने यही सलाह दी कि सामने जो परिस्थिति है उसे स्वीकारो और चुनाव का सामना करो. काही ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचं आरक्षण झालेलं आहे. पण आता ज्यावेळेला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं त्यावेळेला ऑब्जेक्शनही घेणं अत्यंत आवश्यक होतं. पण आता एकदा हे सगळे वार्ड अनाऊन्स झालेले आहेत, रिझर्वेशन अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही जरी तेवढे समाधानी नसलो तरी त्याला काय आता इलाज नाही आहे. आता त्या ऑलरेडी ते सगळं जाहीर झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा सामना करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचा प्रयत्न राहील. खैर अब देखना यही होगा कि आरपीआई को जितनी उम्मीद है उन्हें आगामी महानगर पालिका चुनाव में उतनी सीट देने में भाजपा हामी भरेगी और क्या हर बार अपक्ष तौर पर चुनाव लड़ने वाले सुधाकर सोनावने इस बार प्रभागों की घोषणा होने पर भाजपा के चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ेंगे. ये तो आने वाला समय ही बताएगा. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower